तर पांडव्याची पोफळी गावाच्या नागरिकांचा संसार हा उघड्यावर आलेला आहे। सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। पांडव्याची पोफळी गाव पाण्याखाली गेलं, त्यामुळे संसार उपयोगी साहित्य हे पाण्यात गेल्यानं खाण्यापिण्याचे इथल्या नागरिकांचे हाल झालेत। गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आलाय। या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाचा फटका बसलाय। शेती पिकांना फटका बसलेला आहे। तसंच वस्तीमध्ये पाणी शिरल्यानं अनेकांच्या घरात हे पाणी शिरलं, त्यामुळे संसार उपयोगी साहित्य हे जळालेलं आहे, भिजलेलं आहे, भिजून गेलेलं आहे। त्यामुळे इथल्या नागरिकांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झालाय। परिस्थिती आता 6 ते 7 किलो ही पाणी आहे त्यात घरात। आता काय करायचं, काय खायचं समजी लुसकाने झाली, माल नाही काय नाही, हाय असा सोडून बाहेर निघालं। लेकर बाळा आता सध्याला उपाशी येते। काय शासनानं आम्हाला भेट दिली नाही, काय नाही, लईच परिस्थिती अवघड झाली आहे। काय नाही, दळण आणायला लाईट नाही, काय नाही, घरात पीठ नाही, लाईट बंद आहे, गिरणी बंद आहे, काहीच नाही, काहीच सोय नाही। इतका आढळण आता झाले। पूर आला, नदीला पाणी एवढं मोठं, रातच्याला 12-1ला आलं। जनावर सगळी पाण्यात, लेकरं बाळ सगळं माल गेला उठून। एवढा चढ आहे तिथं पळून गेले, सगळं जागच्या जाग्याला टाकून भिजून माल पाक गेले। एवढं मोठं गहू, ज्वाऱ्या, मका सगळं पाक जनावर पाण्यात पुन्हा जरा काढून वर नेली। एवढी मोठी माणसं लुसकानी झाली। अजून तर गावाला शासन नाही। माझं 85 वय आहे। तर सोलापुरातील साबळेवाडी वस्ती पाण्याखाली गेलेली आहे। सीना नदीनं रौद्ररूप धारण केलेलं आहे। पुराच्या वेढ्यामुळे नदीनं हे रौद्ररूप धारण केलंय। 70 ते 80 कुटुंबियांचं स्थलांतरण केलं जातंय, प्रयत्न सुरू आहेत। ही दृश्य आपण पाहतोय, कमरे इतक्या पाण्यातून या नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे। इथल्या परिस्थितीचा घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी। पाहूयात। हा कुठला तलाव नाही किंवा नदी नाही, हा जो परिसर आहे तो घराचा परिसर आहे। आपण पाहू शकता सोलापुरात गेल्या 10 ते 15 दिवसापासून मुसळधार असा ढगफुटी पाऊस पडतोय आणि घरं जे आहेत ते अख्खी पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। जे वृद्ध नागरिक आहेत त्यांना जे आहेत इथे गावचे तरुण जे आहेत ते या पाण्यातून घेऊन येतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अक्षरशः सीना नदीला जो आहे तो महापूर आलेला आहे आणि या घराला पाण्याने जे आहे तो वेढा घेतलेला आहे। संपूर्ण घर जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। जेव्हा पाण्याची गरज होती तेव्हा पाणी नव्हतं, मात्र आता तेव्हाही नुकसान झालं आणि आता या आसमानी संकटामुळे सुद्धा आमचं नुकसान झालं। प्रशासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं अशी मागणी होते। आता प्रशासन याकडे कशा पद्धतीनं पाहतं हे याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।